मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोलीत माओवाद्याविरुद्ध सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत 7 जहाल माओवादी ठार, तर या चकमकीत 1 जवान शहीद, 1 जखमी झाला आहे. 3 दिवस आणि 3 रात्री चाललेल्या या धाडसी अभियानात 71 लाख रुपयाचे इनामी माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आता पत्रकारांशी जो संवाद साधत आहेत, तो संवाद आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहूया. ऑपरेशन जे प्रथमदा असे झालं की गडचिरोली C60 ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि 3 दिवसात 3 रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 7 जहाड माओवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले. सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिरोली कंपनी नंबर 10चे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होतं दोगटी चंद्रराव उर्फ प्रभाकर, तेलंगणाचे राहणार आहे. ते DKSZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो, इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10, ते त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांचे खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं. हे 7 कॅडर्सचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. 3 आमची कंपनी नंबर 10चे कॅडर आहे आणि उर्वरित 4 जे आहे ते छत्तीसगडचे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे कॅडर आहे. एकूण 7 माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने 71 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन ADG स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग दोर्जे सर, IG अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर, DIG गडचिरोली अंकित गोयल सर, DIG CRPF अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसने एक्झिक्यूट केलेलं आहे. ते आमचे शूरवीर जवान दीपक मडावीला आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे कॅडर राहिलेलं आहे त्यांना परत मी आवाहन करतो की जे पण आमचे राहिलेला कॅडर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये या, नाहीतर गडचिरोली पोलीस आणखी नक्षलविरोधी अभियान तीव्र करणार. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.